त्यांचं कॉल रेकॉर्डिंग जे आहे, काल आम्ही काही इनपुट दिलेत SITला. त्या इनपुटमध्ये SITला आम्ही काही माहिती देण्याचा प्रयत्न केला की बाबा आमच्याकडचेही इनपुट आहेत, तुम्ही याला क्रॉस चेक करा, व्हेरीफाय करा, की आम्हाला असं वाटतंय की खरात जो एवढा शातीर आहे, जो खरात साधारणतः 40-45 आमदारांना आपल्या बोटावर नाचवायचा प्रयत्न करतो, 9 ते 10 आमदार त्याच्या कह्यात येतात, कधी काळी अनवाणी चालणारा खरात आज चार्टरने चालतो. हे सगळ्यांना रुपाली चाकणकरांनी त्यांच्यापर्यंत पोहोचले असं तुमचं शंका अशी वाटते की याच्यात कुठे ना कुठे त्यांना अप्रोच केलं गेलं आहे का. कारण बघा, कालच्या पत्रकार परिषदेत मी काही फोटोज दाखवले, त्याच्यामध्ये ना मी सिन्नर MIDCचे फोटो दाखवले. ह्या सिन्नर MIDCमध्ये चाकणकरांचं काय काम आहे? ठीक आहे, तुम्ही ट्रस्टमध्ये होतात, तुम्ही गुरु मानले, पण तुमचा जो वर्क प्रोफाईल आहे तो आयोगाचा आहे. मग आयोगावर काम करणाऱ्या बाई या MIDCमध्ये कशाला गेल्या होत्या? आपण असं गृहीत धरू बाबा की MIDCचं गेस्ट हाऊस वापरलं गेलं असेल, समजू शकते मी, पण ते MIDCचं गेस्ट हाऊस नाही आहे. प्रॉपर त्याच्या बॅकग्राऊंडला लोगो दिसतो, ते MIDCचा कॉन्फरन्स मीटिंग हॉल आहे. ज्या कॉन्फरन्स मीटिंग हॉलमध्ये केसरकर आहेत, केसरकर शालेय शिक्षण मंत्री, शालेय म्हणजे तिथे उदय देखील ते बाबांकडे जात असेल. हो, उदय सामंत तिथे असते तर मी समजू शकते. केसरकरांचं काय काम आहे? कित्येक अशा फ्रेम आहेत की ज्या फ्रेममध्ये केसरकर आणि चाकणकर एकत्र दिसतात. का केसरकर तिथे का होते? MIDCमध्ये ते काय समजावून सांगत होते? MIDCतल्या त्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत केसरकर काय बोलत होते नेमकं?